नमस्कार, स्वागत आहे आपले मॅक्स मंथन डेली न्यूज चॅनलमध्ये। मनन करा, विचार करा आणि सत्य जाणून घ्या। ब्रेकिंग न्यूज। पिंपरी चिंचवड महानगरपालिकेसमोर उपोषणाला बसलेल्या मनोरमा काळेंना यश। लोकप्रधानचे संपादक बाबूराव कळसोदे आणि मॅक्स मंथनच्या पाठपुराव्यामुळे प्रशासनाची दखल। पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारासमोर गेल्या 5 दिवसांपासून आमरण उपोषणाला बसलेल्या सौ मनोरमा सुनील काळे यांच्या प्रयत्नांना अखेर यश आले आहे। लोकप्रधानचे संपादक बाबूराव कळसोदे आणि मॅक्स मंथन डेली न्यूजने या विषयाला वाचा फोडल्यानंतर प्रशासनाने तातडीने दखल घेतली आणि सौ काळे यांनी आज सायंकाळी आपले उपोषण मागे घेतले। घडले असे की सौ मनोरमा काळे या त्यांच्या मागण्यांसाठी गेल्या 5 दिवसांपासून उपोषणाला बसल्या होत्या, मात्र प्रशासनातील कोणत्याही अधिकाऱ्याने त्यांची दखल घेतली नव्हती। या गंभीर परिस्थितीची माहिती मिळताच लोकप्रधानचे संपादक बाबूराव कळसोदे यांनी यावर आवाज उठवला। त्यानंतर मॅक्स मंथन न्यूज चॅनेलचे संपादक विशाल जाधव यांनी तातडीने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांची भेट घेतली। विशाल जाधव यांनी या उपोषणाचे गांभीर्य अतिरिक्त आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिले। त्यानंतर अतिरिक्त आयुक्तांनी तातडीने कार्यवाही करत अतिक्रमण विभागाचे उपायुक्त मनोज लोणकर यांना या प्रकरणी लक्ष घालण्यास सांगितले। आज मॅक्स मंथनच्या टीमने उपोषणकर्त्या सौ मनोरमा काळे यांना उपायुक्त मनोज लोणकर यांच्या दालनात आणले। तिथे प्रभागाच्या क्षेत्रीय अधिकारी शीतल वाकोडे यांच्यासोबत सविस्तर चर्चा झाली। या चर्चेत सौ काळे यांच्या समस्यांवर सकारात्मक तोडगा काढण्यात आला। लोकप्रधानचे संपादक बाबूराव कळसोदे हे देखील या प्रयत्नांमध्ये सक्रिय सहभागी होते। या सकारात्मक चर्चेनंतर सौ मनोरमा काळे यांनी आज सायंकाळी 6 वाजता आपले आमरण उपोषण मागे घेतले। उपोषण सोडताना त्यांनी लोकप्रधान आणि मॅक्स मंथन डेली न्यूज चॅनेलचे विशेष आभार मानले। विशाल जाधव साहेब आहेत, त्यांचे मी मनापासून खूप 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 आभार मानते। त्यांचं न्यू मंथन न्यूज चॅनल जे आहे त्यांच्याकडनं मला इतकी मदत मिळाली आहे की आज जे उपोषण जर सुटायचं कारण म्हणजे आहे की ते मध्यस्थी होऊन आमच्या एक गरीब कुटुंबाचं एक आयुक्तांपुढे म्हणणं मांडलं आणि आमच्या गरीब कुटुंबाचे जे झालेले अनधिकृत कारवाईवरती जे आमच्यावर अन्याय झाला त्यांनी आम्हाला न्याय मिळावा म्हणून पूर्ण प्रयत्न केला आणि त्यांच्याच सहमताने मी आज उपोषण सोडू शकले, म्हणून मी त्यांचे मनापासून आभार मानते। दोन्ही माध्यमांनी त्यांच्या संघर्षाला आवाज दिल्याने प्रशासनाला दखल घ्यावी लागली, असे मत त्यांनी व्यक्त केले। या संपूर्ण घडामोडींवर लोकप्रधान आणि मॅक्स मंथनची टीम लक्ष ठेवून होती आणि नागरिकांच्या समस्यांसाठी आवाज उठवत राहील, हे आम्ही पुन्हा एकदा स्पष्ट करतो। तुम्हाला काय वाटतं? प्रशासनाने अधिक तत्परतेने काम करायला हवे की नाही? खाली कमेंटमध्ये नक्की कळवा। आवडल्यास लाईक करा, नवनवीन माहितीसाठी सबस्क्राईब करा आणि इतरांनाही दाखवण्यासाठी शेअर करा।